नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मोड आलेली मटकी आणि बटाटा यांची भाजी करणार आहोत। भात, चपाती, भाकरी, पराठा ह्याच्याबरोबर सर्व करू शकता किंवा एक स्नॅक म्हणून त्याच्यावर कांदा, फरसाण, शेव, कोथिंबीर वगैरे घालून सर्व करू शकता। तर इथे 2 कप मटकी घेतलेली आहे, मोड आलेली, आणि एक मोठा बटाटा घेतला आहे। हे दोन्ही कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत 2 शिट्ट्या करून। थोडा गार झाल्यानंतर बटाटा काढून घ्यायचा आणि त्याची सालं काढून तो चिरून मटकीबरोबर घातलेला आहे इथे। आता आपण ही भाजी कशी करायची ते पाहू। तर इथे त्याच्यामध्ये घालण्यासाठी ताजा मसाला घेतलेला आहे इथे। तर ते वाटण करायचं आहे आपण। मिरची, आलं, लसूण, ओला नारळ आणि कोथिंबीर हे सगळं मिळून कोरडंच पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। इथे एका कढईमध्ये 1-2 चमचे तेल घालायचे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, आणि ही मोहरी तडतडू द्यायची आहे। मोहरी तडतडली थोडी की त्याच्यामध्ये जिरे घालायचे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा हरभरा डाळ आणि 1 चमचा हिंग घालायचा आहे। डाळी थोड्याशा ब्राऊन कलर व्हायला पाहिजेत, पण काळ्या नाही होता कामा। नंतर ह्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे कोरडं ते घालायचं आणि थोडंसं 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। फ्लेम बारीकच ठेवायची आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे शिजवलेले मटकी आणि बटाटा आहे ते दोन्ही घालायचे। त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घातलेली आहे। हळद फोडणीत घातली तर करपण्याची शक्यता असते, म्हणून इथे नंतर घातलेली आहे। नंतर ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत इथे, आणि हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालते आहे, किंवा चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याच्यामध्ये थोडासा गूळही घातलेला आहे, आणि इथे एक अर्धा कप पाणी घातलेलं आहे। अर्धा ते पाऊण कप पाणी घालता येईल। आता मटकी शिजलेलीच असल्यामुळे त्याला फार वेळ लागणार नाही आहे। ते झाकण ठेवून 1-2-3 मिनटं ते शिजवून घ्यायचे आता आपल्याला। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे जिरे पावडर घातलेली आहे, आणि हे सगळं मिळून मिसळून घेतलेलं आहे। इथे 1 कप ओला नारळ खोवलेला घातलेला आहे, तसंच कोथिंबीर घातलेली आहे चिरलेली, आणि हे सगळं मिळून आता आपण 2-3 मिनटं शिजवून घेणार आहोत। सगळं मिसळून घ्यायचं आधी व्यवस्थित। 2 मिनटं शिजवून झाल्यावर आपली बटाटा मटकीची भाजी तयार आहे। तर ही फरसाण, शेव, कांदा, कोथिंबीर घालून सर्व करू शकता स्नॅक म्हणून, किंवा ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा। तसंच चपाती, भात, भाकरी, पराठा ह्याच्याबरोबरही सर्व करू शकता। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन प्रेस करा। तुमच्या मित्रमंडळींबरोबर जरूर शेअर करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।